राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा सन्मान सोहळा राजभवन इथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार समारंभाला महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहणार। थोड्याच वेळात शरद पवारांच्या पक्षाची बैठक, शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची बैठक, शशिकांत शिंदे, रोहित पवार बैठकीला राहणार उपस्थित। नरेंद्र महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या, मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचीही मंत्री राणेंची मागणी। चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर मंडल यात्रा निघते हे दुर्दैव, ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांची टीका। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला खिंडार, 2 माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। वैभव खेडेकरांचं मनसेतून निलंबन, नियमांचं उल्लंघन केल्यानं केलं बडतर्फ, वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। कोकणात भाजपाचा मनसेला धक्का, मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर, खेडेकर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणेंच्या संपर्कात। संजय राऊतांनी नारायण राणेंवर केलेल्या मानहानीच्या प्रकरणावर आज माझगाव कोर्टात सुनावणी पार, गुन्हा कबूल नसल्याचं नारायण राणेंचं कोर्टात उत्तर, पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक पार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी निवड, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून अधिकृत घोषणा। अमित साटम यांच्या नेतृत्वात मुंबई पालिका निवडणुकीत भाजपा नवीन रेकॉर्ड तयार करेल, अमित साटम यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा। पंतप्रधानांचं विजन आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आणि पारदर्शक कामं करण्याचा प्रयत्न करू, अमित साटम यांचं आश्वासन। मुंबई भाजपाचा नवीन अध्याय सुरू, नागरी चळवळीतून आलेलं नेतृत्व म्हणजे अमित साटम, अमित साटम यांच्या नियुक्तीवर आशिष शेलारांकडून आनंद व्यक्त। राहुल गांधी नेहमीच खोटं बोलतात, राहुल गांधी सिरियल लायर, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी, केंद्राच्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी अपयशी, सह्याद्रीवर झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केली नाराजी। पालघरच्या मुरबे येथील समुद्रात मालवाहू जहाजाला धडकून मच्छीमाराच्या बोटीचं नुकसान, मच्छीमाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 2 लाख रुपयांची मदत। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना उद्या पगार मिळणार, कर्मचाऱ्यांना उद्या वेतन देण्याचा GR काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषदेत माहिती। अजित पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट, संघटनेचं विविध मागण्यांचं अजित पवारांना निवेदन। नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यासंदर्भात रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत खुलासा, मंत्री शिरसाटांनी 5,000 कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिली, रोहित पवारांचा आरोप। डीजे ऐवजी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या, बँडसाठी पैसे नेते देतील, नाही दिल्यास माझी बॅग उघडीच, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला। सिंहगड रोड उड्डाणपूल तयार होऊनही उद्घाटन रखडलं, संतप्त मनसे आज करणार उड्डाणपुलाचं उद्घाटन। गोकुळचं मैदान मारणार, तसंच कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्गही करणार, खासदार धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती। कोल्हापुरात विकास कामांना जाणीवपूर्वक विरोध, सतेज पाटलांवर नाव न घेता हल्लाबोल। 41 मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे एकूण 328 नवीन परवाने देण्याचा सरकारचा निर्णय, परवान्यांमध्ये भाजपासह दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे, सूत्रांची माहिती। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार, 29 ऑगस्टला सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन, आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार, मनोज जरांगेंचा पत्रकार परिषदेत निर्धार। मराठा आणि कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढा, सरकारने 2 दिवसात मागण्या मान्य कराव्या,
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंची राज्य सरकारकडे मागणी. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. निवडणुका आल्या की जरांगेंची नौटंकी सुरू. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेनंतर प्रवीण दरेकर आणि लाड यांनी जरांगेंवर पलटवार केला. जरांगेंचा गणेशोत्सवात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप. जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची सदावर्तेंची मागणी. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीनंतर मराठा समाज आक्रमक. काहीही झालं तरी मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठा समाजाची ठाम भूमिका. बीडमधील कुंभेफळ गावात आरोग्य विभागाची विशेष मोहीम. पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात टाकले गप्पी मासे. गावामध्ये साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होणार. भंडाऱ्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ. वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या सफाई कामगाराकडून उपचार. सफाई कामगाराचा गैरप्रकार उघडकीस. कांदिवलीत चारकोपमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार. परिसरात घाणीचं साम्राज्य. न्यायालयाच्या आदेशाचं कांदिवलीत उल्लंघन. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज. भंडारा पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध. नगरपालिकेत 2 नगरसेवक वाढणार. नगरसेवकांची संख्या 35 होणार. रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत. यवतमाळच्या पूरग्रस्त चिंचोली गावाची गटविकास अधिकाऱ्यांनी केली पाहणी. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याबद्दल ग्रामस्थांची नाराजी. कराडमधील कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांचा आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून सन्मान. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 90%वर. गंगापूर धरण देखील 98% भरलं. जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 11 ते 12 धरणं 100% भरली. बीडमध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षक जगन्नाथ सोनवणेंच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार सोहळा. सोनवणेंच्या वतीनं मान्यवरांना भगवद्गीता भेट. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारे एकबुर्जी धरण 100% भरलं. मात्र शहरातील जुन्या कॉलनीत 8 ते 10 दिवसांनीच नळाला पाणी मिळत असल्यानं नागरिक नाराज. 11वी प्रवेशाची अंतिम फेरी उद्यापासून. अंतिम फेरी 30 ऑगस्टपर्यंत राबवली जाणार. अंतिम फेरीची निवड यादी 29 ऑगस्टला जाहीर होणार. तुळजापुरात संतसेना महाराज सभागृहाचा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन. नाभिक समाजास निधी कमी न पडू देण्याचं आश्वासन. कोल्हापुरातील गांधीनगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभ. झोपडपट्टीधारकांचं 50 वर्षांचं स्वप्न साकार. फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची चौकशी होणार. रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा एका आठवड्यात मृत्यू. रुग्णालयाच्या निष्काळजी प्रकरणी चौकशी. मराठवाड्याच्या पाणी याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळल्या. हक्काचं पाणी मिळावं यासाठी केलेल्या 2 याचिका फेटाळल्या. कोर्टाने जनतेच्या अपेक्षा आणि दबावाखाली निर्णय देऊ नये, सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केलं मत. भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन. नंदुरबारमध्ये आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज. नागरिकांना शांततेचं आवाहन. उत्सवावर पोलीस ड्रोनच्या मदतीनं लक्ष ठेवणार. नागरिकांना शांततेचं आवाहन. कराड शहरात गणेश मंडळावर गुन्हा दाखल. गणेश मिरवणुकीमुळे महामार्गावर 5 ते 6 तास वाहतुकीचा खोळंबा. मंडळाच्या अध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा दाखल. ठाण्यातील बालमित्र गणेश उत्सव मंडळाचं यंदा 49वे वर्ष. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाची मानवंदना देत राजाचं आगमन. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा चोख बंदोबस्त.
गणरायाचं आगमन 2 दिवसांवर गणेश मूर्तींवर अंतिम टप्प्यातील रंगकाम सुरू. कोकणात गणेश चित्रशाळेत गणेश कलाकारांची लगबग. सोलापुरात देखील गणरायाच्या स्वागताचा उत्साह शिगेला. सार्वजनिक मंडळांकडून पारंपरिक झांज आणि लेझिमच्या सरावाचा ठेका. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर कोकणवासीय कोकणात दाखल होण्यास सुरुवात. रत्नागिरीत एसटी महामंडळाच्या 2,500 बस दाखल होणार. बाप्पाच्या आगमनासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज. पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांची 11 विशेष पथक सज्ज. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पुणे पोलीस सज्ज. रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना, सीसीटीव्हीसह ध्वनिक्षेपक आदी सुविधांवर नियंत्रण. मुंबईतील 12 पूल धोकादायक. गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमन विसर्जनादरम्यान रेंगाळू नका. पालिका प्रशासनाच्या गणेश मंडळांना सूचना. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे वरंध घाट आणि आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुले. गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा. नवी मुंबईत खारघरच्या महाराजाचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत. भव्य मिरवणूक काढत राजाला सलामी. अमरावतीत रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. 55 वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाला तडे गेलेत. पोलिसांनी कठडे लावून वाहतूक वळवली. नंदुरबारमध्ये रोजवा प्लॉट इथे गेल्या 3 वर्षापासून रस्ता खचला. ढवळी विहीर गावात एसटी बस बंद. ग्रामस्थांसह शाळकरी मुलांची 5 किलोमीटरची पायपीट. ग्रामस्थांचा रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा. अमरावतीतील माटरगाव वाठोडा रस्त्यावरील पुलावर खड्डेच खड्डे. पुलाची दुरुस्ती न केल्यानं नागरिक संतप्त. नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड. मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी उभी. गाडीला 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब. प्रेशर पाईप तुटल्यानं झाला गाडीचा खोळंबा. कोरोना काळात बंद केलेल्या राज्यातील 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर रेल्वे अद्याप बंदच. गाड्या सुरू करण्यासाठी वेळ आणि मार्गाची समस्या. प्रशासनाचं स्पष्टीकरण. हिंगोलीच्या भेंडेगाव रेल्वे फाट्याजवळील रस्ता अपूर्ण अवस्थेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होणार. विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाची 13 एकर जागा ऑक्टोबर अखेर हस्तांतरित होणार. 5 नवीन पार्किंग आणि कार्गो टर्मिनल उभारलं जाणार. पुण्यात 695 रिक्षा थांब्यांना आरटीओची मान्यता. रिक्षा चालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन प्राधिकरणाचा निर्णय. सातारा पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. रस्त्यावर खड्डे असल्यास टोल न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मात्र तरीही मार्गावर टोल वसुली सुरूच. मुंबईतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे सरकारचे पालिकेला आदेश. खड्डे बुजवल्यानंतर संबंधित प्राधिकरणाकडून पैसे वसूल करण्याचा पालिकेचा निर्णय. बीडमध्ये गेवराई इथे लक्ष्मण हाकेंच्या पुतळ्याचं दहन तर समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. बीडमध्ये बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वाळूचं टेंडर सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. भिवंडीत कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी पालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीची बेमुदत संपाची घोषणा. समा योजनांसह विविध मागण्यांसाठी संप. सोलापुरात डीजे विरोधात डॉक्टर संघटना रस्त्यावर. गणेश उत्सवापासून डीजे कायमचा बंद करावा या मागणीसाठी आंदोलन. पुरंदर तालुक्यात नीरा बारामती मार्गावर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. नीरा ते शिवतक्रार रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीडच्या हिवरा गावात मुलीचं अपहरण झाल्याची पालकांची तक्रार. 2 महिन्यांनंतर मुलगी अद्याप बेपत्ता. आईच गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. नागपूर मनपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. खड्डे आणि जीर्ण रस्त्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन.
तर पुरंदर तालुक्यातील तरुण नौदलामध्ये भरती झाल्यानं गावानं काढली मिरवणूक, पारंपरिक पद्धतीनं काढली मिरवणूक. आमदार विजयसिंह पंडितांबाबत लक्ष्मण हाकेंचा आक्षेपार्ह विधान. हाकेंच्या विधानाचा गेवराई शहरात निषेध. मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या बॅनरबाजीवरून हाकेंचं विधान. यवतमाळच्या वणीत चक्काजाम आंदोलन. उकणी कोळसा खाण प्रशासनाविरुद्ध काँग्रेसचं आंदोलन. रस्त्याची दुरुस्ती आणि पांगरीकरण करण्याची मागणी. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सातारा पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली, तर पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरूची आवक वाढली, मात्र पेरूचे दर घसरले. 40 ते 50 रुपयांचा पेरू आता केवळ 20 रुपयांना. व्यापाऱ्यांना फटका. वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र सोयाबीन आणि कापसाच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा चिंतेत. वाशिम जिल्ह्यात 4 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. काही पंचनाम्यातून शेतकऱ्यांना वगळल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता रखडला. शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घेतली पाहिजे, ही त्यांच्या कर्माची फळं. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या विधानानं शेतकरी संतप्त. तेलंगणात मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन. मारवाडी गो बॅक अशा स्थानिकांची भूमिका. जैन समाजाच्या काही तरुणांनी जातीवरून हिणवत स्थानिक मुलांना मारहाण केली होती, त्यातून हा वाद पेटला. ड्रीम 11ने बीसीसीआय सोबतचा करार मोडला. संसदेत ऑनलाईन गेमिंगवरील विधेयक मंजूर झाल्यानंतर 2026 पर्यंतचा करार ड्रीम 11ने मोडला. पुन्हा पुन्हा मतदान करून लोक कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं विधान. युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर भीषण आग. मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षेवर 221 कोटींचा खर्च. एलन मस्कच्या सुरक्षेसाठी 20 गार्ड तैनात. सर्वात मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांचे वैयक्तिक सुरक्षेवरील खर्च आश्चर्यकारक पातळीवर. नाशिकमध्ये महिला दुचाकी चालकाचा खड्ड्यामुळे अपघात. महिला गंभीर जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. प्रशासनाच्या कारभारावर नागरिक संतप्त. धारावी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात कोब्रा जातीचं पिल्लू आढळलं. प्रवासी आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खाल्ल्यानं 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू. घरात पूजा असल्यानं घेतल्या होत्या गोळ्या. मुंबईतील करीरोड ब्रिजवर बेस्ट बसचा अपघात. बस दुभाजकाला धडकल्यानं अपघात. अपघातात कोणालाही दुखापत नाही. पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या टँकरचा अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. कोणतीही जीवितहानी नाही. सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तो तरुण अखेर सापडला. 5व्या दिवशी शोध मोहिमेला यश. सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध. तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल. विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा आणि विद्यार्थ्याचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरातील वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडात घटना. कुंडात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचवताना दोघांचाही मृत्यू. कराड शहरातील ढेबेवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक बाईकनं अचानक घेतला पेट. बाईक जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. परभणीत कुरेशी मोहल्ला परिसरात 2 गटात जोरदार हाणामारी. घटनेत 8 ते 10 जण जखमी. 2 जण गंभीर जखमी. यवतमाळच्या दारव्हा शहरात ज्वेलर्स दुकानातून सोन्याची चोरी. चोरट्या वृद्ध महिलेला अकोल्यातून अटक. सिंधुदुर्गात महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. कुडा तालुक्यातील घोटगे गावातील घटना. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू.
छत्रपती संभाजीनगरात जुन्या वादातून 2 गटात हाणामारी, 30 ते 40 जणांवर दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीत बोरी गावात गेल्या 2 दिवसांपासून चोरट्यांचा हैदोस, 10 ते 12 घरांमध्ये चोरी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हत्या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव का घेतलं म्हणत पोलिसांसमोर पाडसवान कुटुंबाला धमकी, पीडित कुटुंबाची पालकमंत्री संजय शिरसाटांनी घेतली भेट. गाडीची चावी न दिल्यानं 2 जणांकडून तरुणावर चाकू हल्ला, छत्रपती संभाजीनगरमधील घटना, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.